श्री स्वामी समर्थ. महाभारत गणपतीने कोणत्या अटीवर लिहिले ते पण दाताचा वापर करून, हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आजचा आपला विषय आहे खास गणपती बाप्पावर, ज्यांनी महाभारत म्हणजे हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध महाकाव्य म्हणून ओळखले जाते. महर्षी वेदव्यासांनी रचलेले महाभारत म्हणजे एक अमर रचनाच आहे. गणपती बाप्पांनी महाभारत लिहिण्याचे मान्य केले तेव्हा त्यांनी महर्षी वेदव्यास यांच्या समोर एक अट ठेवली. त्याबद्दल एक रोचक कथा आहे, ती आपण या व्हिडिओतून आज जाणून घेणार आहोत. ही कथा तुमच्या लहान मुलांना सगळ्यांना शेअर केली तरी त्यांच्यासाठी ज्ञानात भर पडणारी आहे. तर महाभारत म्हणजे हिंदू धर्मातील एक असे महाकाव्य जे धर्म, नीती, ज्ञान आणि जीवनातील रहस्यांचा उलगडा करते. महर्षी वेदव्यासांनी रचलेली ही अशी कादंबरी आहे जी प्रत्येकाला समजेल एवढी सोपी नाहीये. त्यातील प्रत्येक शब्दाचा वेगळा सूक्ष्म अर्थ आहे. महाभारतात अनेक अशी रहस्य आहेत जी आजही लोकांच्या मनात गूढ रूपात दडलेली आहेत. आपण हे सुद्धा लक्षात घ्यायला हवंय की महाभारत म्हणजे फक्त युद्धाचं वर्णन नाही, तर जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्यात प्रकाश टाकलेला आहे. कुटुंब, मैत्री आणि वैर यांचे संबंध किती खोल आणि गुंतागुंतीचे असतात हे सुद्धा महाभारतात शिकवले आहे. तर आपण या व्हिडिओतून बघणार आहोत की आपल्या गणपती बाप्पांनी ज्याला एक दात तुटलेला आहे, तर त्याची कथा काय आहे ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. तर महाभारताची रचना महर्षी वेदव्यास यांनी केली. तर विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांनी महाभारताचे लेखन केले. महाभारताचे लेखन कार्य स्वीकारताना गणपती बाप्पा यांनी महर्षी वेदव्यास यांच्यासमोर एक अट ठेवली होती. त्याबद्दल आपण या सविस्तर व्हिडिओतून जाणून घेऊया. तर पहिलं आहे, गजराज झाले महाभारताचे लेखनिक, असं आपण भरपूर ठिकाणी बघितलं आहे. तर त्यामागचं कारण तुम्हाला खरंच माहीत आहे का? तुमच्या मुलांना माहिती आहे का? तर आपण ह्या गोष्टीतून आपण जाणून घेऊया. तर कथेनुसार असे सांगितले जाते की महर्षी वेदव्यास यांनी जेव्हा महाभारत रचण्याचा संकल्प केला तेव्हा त्यांना असा एक लेखनिक हवा होता की जो त्यांच्या वेगाने प्रवाहित होणाऱ्या विचारांना आणि श्लोकांना तितक्याच वेगाने लिहू शकेल. त्यांनी याबद्दल ब्रह्मदेवांना विचारले तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना श्री गणपतीचे स्मरण करण्याचा सल्ला दिला. कारण गजानन म्हणजे बुद्धी आणि ज्ञानाची देवता आहे. वेदव्यासांनी गणपतीला आवाहन केले आणि त्यांना महाभारत लिहिण्याची कळकळून विनंती केली. श्री गणपती म्हणजे 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती. तसेच गणराया त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते या लेखन कार्यासाठी तयार झाले. पण ते का तयार झाले? तर त्यांनी त्यांच्यासाठी एक अट ठेवली होती. तर आपण आता जाणून घेणार आहोत की महाभारत लेखना संदर्भात गणपतीची अट काय होती ती. तर महाभारत लिहिण्यासाठी गणपती तयार झाले
पण त्यांनी महर्षी वेदव्यास यांच्यासमोर एक अट ठेवली. गणपती बाप्पा म्हणाले की मी हा ग्रंथ लिहीन, पण महर्षी वेदव्यास तुम्ही न थांबता संपूर्ण कथा सांगायला हवी. जर तुम्ही मध्येच थांबलात तर मी लेखन कार्य थांबवेल. माझी लेखनी एक क्षणासाठीही थांबता कामा नये. वेदव्यास यांनी गणरायाची ही अट मान्य केली, पण त्यांनीही एक अट ठेवली. ते म्हणाले, हे गणपती, तुम्ही माझे श्लोक नीट समजून घेतल्यानंतरच लिहायला हवे. जर एखादा श्लोक तुम्हाला समजला नाही तर त्याचा अर्थ समजेपर्यंत तुम्ही तो लिहू नका. तर गणरायांनी या अटीला संमती दिली. तर लेखणी आता आपण ही याची अट बघितली. तर आता बघायचं आहे की लेखणीसाठी घेतला विलक्षण निर्णय. गणपती बाप्पांनी कोणता निर्णय घेतला आहे ते आपण आता बघूया. आता महाभारताची रचना सुरू झाली. महर्षी वेदव्यास यांच्या तपश्चर्येच्या सामर्थ्यावर वेगाने श्लोक उच्चारत होते की एखाद्या सामान्य माणसासाठी ते लिहिणे अशक्य होते. मात्र लेखनिक होते साक्षात गजराज. ते अतिशय एकाग्रतेने लिहित होते. पण एक वेळ अशी आली की गणरायाची लेखणीच तुटली. आता परिस्थिती अशी होती की त्यांच्या अटीनुसार ते थांबू शकत नव्हते आणि वेदव्यासांची अटही होती की श्लोक समजून घेऊनच लिहायचा. अशा वेळी श्री गणरायाने एक विलक्षण निर्णय घेतला. त्यांनी तात्काळ स्वतःचा एक सुळा म्हणजे त्यांचा दात आणि त्याच्या लेखणीप्रमाणे उपयोग करून लेखन सुरू केले. अशा प्रकारे त्यांनी न थांबता महाभारत लिहिणे सुरूच ठेवले. गणरायाचे कार्य संपन्न झाले. तर महर्षी वेदव्यास यांनी अटीनुसार न थांबता महाभारताची कथा सांगायला सुरुवात केली. गणपती बाप्पा आपले अत्यंत हुशार आणि वेगाने लिहित असत. त्यामुळे कधीकधी वेदव्यास बोलून बोलून थकून जात होते. पण त्यांनी कथा सांगायचे काम हे आपले सुरूच ठेवले. गणराया सुद्धा कथा समजून घेत त्यांचे लिखाण करत होते. अशा प्रकारे महर्षी वेदव्यास यांच्या मुखातून उमटलेले ज्ञान आणि बुद्धिदाता सिद्धिदाता आपले सगळ्यांचे आवडते गणपती बाप्पा यांच्या अद्भुत लेखन कौशल्यामुळे महाभारतासारखे विशाल आणि अनोखे काव्य हे सगळ्यांसमोर साक्षात साकार झाले. तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवू शकता, त्यांना शेअर करू शकता. त्यांना नवीन माहिती आहे ही. अशीच माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील, नवीन नवीन कथा जाणून घ्यायच्या असतील तर कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा आणि लवकरात लवकर सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.